हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत। त्यांच्यावर प्रचंड दबाव गेल्या काही दिवसापासून होता, त्यांच्यावर आहे, रवींद्र वायकरांवर आहे। मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाई केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारच्या निरोप, धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत। सूरज चव्हाण यांनी ऐकलं नाही, ते चौकशीला सामोरे गेले। 2 दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली। ही राजकीय अटक आहे। मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं। तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा, तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा, तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा, आपला जीव धोक्यात घालून काम करण्याचा। त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली। त्या काळामध्ये गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं। तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। आणि काल सूरज चव्हाणांना अटक झाली, लोकांच्या चौकशा सुरू आहेत, आम्ही त्याला सामोरे जाऊ। पण माझा प्रश्न इतकाच आहे की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं होतं। 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं। किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं। किमान 38 अशा कंपन्या आहेत, 38 आकडा मी परत सांगतो, 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाची बिलं उकळली। आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत। हे सगळे ज्यांनी कोट्यवधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटतंय, ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत, बीजेपीत आहेत किंवा बीजेपीची संबंधित त्या संस्थाने एनजीओ आहेत, आणि त्यांची चौकशी केली नाही। सूरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अटक झाली। तुम्हाला कोणते माहिती आहेत? सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत। असे एकूण 4 लोक जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहेत, म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सूरज चव्हाण यांना अटक झाली। मी भविष्यात लवकरच ती नावं सांगेन त्या 35 संस्थांची, एनजीओची। त्यांचे फोन बंद आहेत, त्यांना बोलवण्यात आलं नाही चौकशीसाठी, आणि या सगळ्यांचे बॉसेस आज मिंदे गटामध्ये आहेत। हे पैसे कुठे गेले, कोणाकडे गेले स्पष्ट आहे। हे पैसे मिंदे गटाकडे गेले, त्यांच्यावर कारवाई नाही। 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा समोर आलाय, समोर स्पष्टपणे 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा। 800 ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी 8,000 कोटीचं टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात। त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या ना, आपणच छापलंय, आपणच दाखवताय।